Hi students, we are studying chapter 2 quadratic equations. Today we are going to learn nature of roots of quadratic equation. Students, you know that x is equal to minus b plus minus root b square minus 4ac upon 2a are roots of quadratic equation ax square plus bx plus c is equal to 0. म्हणजे पहा स्टुडंट्स, इथे जनरल फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ax square plus bx plus c is equal to 0. If any quadratic equation is given, then what is the formula for finding out the roots of the quadratic equation is given. Okay, we know that x is equal to minus b plus minus root b square minus 4ac upon 2a. Okay, this is the formula for finding out the root of quadratic equations by formula method. Okay, now suppose the first point, how the nature of roots can be identified. For that, the first point, if b square minus 4ac is equal to 0, म्हणजे पहा आता इथे जो रूट फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये जर b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ही 0 असेल. ओके इफ b स्क्वेअर मायनस 4ac इज 0, म्हणजे कॅल्क्युलेट केल्यानंतर म्हणजे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतेही जे दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये b स्क्वेअर मायनस 4ac च्या व्हॅल्यूज पुटअप करून ते कॅल्क्युलेट केलं आणि जर आन्सर 0 आलं तर काय, देन x इज इक्वल टू, now we have to put this value of b square minus 4ac into the formula. Okay, so here root will be 0 because value of b square minus 4ac is 0. So x is equal to minus b plus minus root 0, okay, upon 2a. But we know that root 0 is nothing but the 0 only. So therefore x is equal to minus b as it is plus minus or you can say if we write separately म्हणजे अल्फा आणि बीटा किंवा 2 रूट्स असतील तर x एकदा आपण कसं लिहितो प्लस साइन घेऊन आणि नंतर सेकंडली x इज इक्वल टू मायनस साइन घेऊन मग कॅल्क्युलेट करतो. तर सिमिलरली x इज इक्वल टू मायनस बी ओके प्लस 0 upon 2a or x is equal to minus b minus 0 upon 2a. Okay, these are the two roots. So therefore the roots of quadratic equation are real and equal. तर आता हे जे रूट्स आपण फाइंड आउट करू तर इकडे प्लस 0 मायनस 0 हे 0च होणार. म्हणजे जर आपण हे कॅन्सल करून टाकली इथली टर्म, ओके, इथे फक्त मायनस बी आलं आणि इकडे पण काय आलं मायनस बी अपॉन 2a अँड मायनस बी अपॉन 2a. म्हणजे हे रूट्स कसे आहेत, इक्वल आहेत आणि रिअल आहेत. ओके, रिअल नंबर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहेत, रिअल मीन्स पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0. तर हे नंबर लाईन वरती जे नंबर्स असतात ते रिअल नंबर्स असतात. ओके, सो इफ द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज 0, देन आवर रूट्स आर रिअल अँड इक्वल. ओके, म्हणजे हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ही 0 आहे असेल तर रूट्स कसे असतील क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, रिअल अँड इक्वल. हे झालं नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, सिमिलरली द सेकंड पॉइंट, आता सेकंड कसं आयडेंटिफाय करायचं जर समजा डिफरंट कंडिशन असेल. नाउ इफ बी स्क्वेअर मायनस 4ac आफ्टर कॅल्क्युलेशन इट्स व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0. आता पहा, जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण व्हॅल्यूज पुटअप करून आन्सर हे 0 पेक्षा ग्रेटर येईल, म्हणजे काय येईल, प्लसमध्ये येईल. ओके, म्हणजे 0 पेक्षा मोठा नंबर कोणताही असेल. जर अशा पद्धतीचे रूट्स म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर असेल, देन x इज इक्वल टू, ओके, द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac विल बी सम कॉन्स्टंट, म्हणजे काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू इथे असणारच आहे, म्हणजे ती 0 नाही, 0 पेक्षा ग्रेटर आहे. सो वी गेट द डिफरंट रूट्स, म्हणजे एकदा प्लस घेऊन आणि एकदा मायनस घेऊन इथे आपण कॅल्क्युलेट करू. सो द व्हॉट आर द नेचर ऑफ द रूट्स, सो रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल. ओके, म्हणजे जे रूट्स आहेत ते तर रिअल असतीलच. ओके, म्हणजे प्लसमध्ये असेल, मायनसमध्ये असेल किंवा 0 असेल तर ते रिअल नंबर्स तर असणारच आहे, बट दे आर अनइक्वल रूट्स. ओके, बिकॉज इन द फर्स्ट रूट वी हॅव टू ॲड the terms, okay, and in the when finding the second root we have to subtract the terms. So in this way we get unequal roots and real. Okay, real and unequal. But if in the third case, if b square minus 4ac is less than 0, आता आपण असं कन्सिडर करूया की जर b square minus 4ac ची व्हॅल्यू 0 पेक्षा कमी आहे, म्हणजेच काय आहे, निगेटिव्ह असेल. निगेटिव्ह म्हणजे -1 -2, मग मायनसमध्ये कोणताही नंबर असू द्यात. ओके, then x is equal to minus b plus minus root b square minus 4ac upon 2a are not real numbers. म्हणजे आता रूटमध्ये जर समजा पहा मायनसमध्येच कोणता नंबर आला
तर मायनस या कोणत्याही नंबर्स आपण रूट नाही फाइंड आउट करू शकत. ओके, म्हणजेच हे जे रूटमध्ये मायनस नंबर असणार आहे तर त्याला आपण सिम्प्लिफायच करू शकत नाही, म्हणजेच तो रिअल नंबरच नाही. ओके, सो द रूट्स आर नॉट रिअल. ओके, आर नॉट रिअल नंबर्स, therefore the roots of quadratic equation are not real. So are you getting, students, what are the three means conditions for finding out the nature of root? Nature of roots हे कसं असतं, जर रिअल आणि इक्वल असेल तर ते कधी रिअल आणि इक्वल असतं, when b square minus 4ac is 0. Okay, then roots are real and equal. When means if b square minus 4ac greater than 0 means positive, then the roots are real and unequal. And if the value of b square minus 4ac is less than 0, it means negative, then the roots are not real roots. Okay, so in this way you can find out the nature of the roots. Okay, now nature of roots of quadratic equation is determined by the value of b square minus 4ac. पण म्हणजे आता टोटली जे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हे कशावरती डिपेंड आहे, तर कोणत्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, कॅल्क्युलेट केल्यानंतर याची जी काही व्हॅल्यू येईल तर त्याच्यावरती टोटली नेचर ऑफ रूट डिपेंड आहे. ओके, अँड दिस बी स्क्वेअर मायनस 4ac इज कॉल्ड ॲज डिस्क्रिमिनंट. म्हणजेच ही जी व्हॅल्यू आहे ना बी स्क्वेअर मायनस 4ac ची, याला एकत्रितपणे आपण काय म्हणतो, डिस्क्रिमिनंट असं म्हणतो त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. ओके, अँड इज डिनोटेड बाय ग्रीक लेटर डेल्टा. ओके, आणि हे जे बी स्क्वेअर मायनस 4ac आहे तर त्याला आपण डेल्टा, म्हणजेच इथे डेल्टा म्हणजे काय आलं, बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिस्क्रिमिनंट. याला डिस्क्रिमिनंट सुद्धा म्हणतात. म्हणजे आपण याचं जर सिम्बॉल सांगायचं झालं तर आपण कॅपिटल डी सुद्धा घेऊ शकतो. ओके, डेल्टा और कॅपिटल डी, or it is also equal to b square minus 4ac. Now students, there is an activity given on page 44. What is that activity? Fill in the blanks. Value of discriminants are given. Okay, and you have to tell the nature of roots. You have to fill in the boxes. What the nature of the given root? Okay, that we have to find. Very first example means first value of discriminant is given, that is 50. Now we know that this value of 50 is greater than b square means is greater than 0. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ना डिस्क्रिमिनंटची ही 0 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणजेच पॉझिटिव्ह आहे. तर पॉझिटिव्ह डी ची व्हॅल्यू म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर ही पॉझिटिव्ह असेल, ग्रेटर दॅन 0 असेल, तर इथे आपण शिकलोय की रूट्स आर रिअल अँड अनइक्वल रूट्स. सो हिअर यू कॅन राईट रिअल अँड अनइक्वल. हे नेचर ऑफ रूट्स कसं असणार आहे, रिअल अँड अनइक्वल, म्हणजे टू डिफरंट रूट्स असतील. हां, वेगवेगळे. अनइक्वल म्हणजे काय, वेगवेगळे डिफरंट रूट्स असतील आणि ते रिअलच असतील. ओके, म्हणजे रिअल नंबर्स असतील काहीही. नंबर सेकंड, द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज -30. -30 मीन्स लेस दॅन 0. 0 पेक्षा कमी. 0 पेक्षा कमी म्हणजे निगेटिव्ह जर नंबर असेल तर नो रिअल रूट्स. याला रिअल रूट्स असणार आहेत का, नाही, तर नो किंवा नॉट रिअल रूट्स असं आपण म्हणू शकतो. रूट्स आर नॉट रिअल. ओके, नो रिअल रूट्स म्हटलं तरी इथे चालेलच. ओके, अँड द थर्ड दॅट इज दिस थर्ड व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज 0. नाव इफ इट इज 0, एक्झॅक्टली जर 0 असेल तर रूट्स हे कसे असतात, तर रिअल अँड इक्वल. ओके, रूट्स आर रिअल अँड equal. So students, these nature of roots of the given quadratic equation, this concept is very very important in the examination. Many times this question is asked to find the nature of the given nature of the roots of the given quadratic equations. Okay, so you keep in mind, learn it properly, that in which condition or in which case the roots are real, not real, or equal, unequal. Okay, that you have to just keep in mind. Okay, thank you students.